मार्च करण्यात आला आणि हे जे आंदोलक जे होते, जे रेल्वे रुळावर उतरले होते, गेल्या काही तासांपासून आंदोलन करत होते, बदलापूर मधल्या 2 चिमुरड्यांसाठी इथं आंदोलन करण्यात येत होतं। त्या चिमुरड्यांचा ज्यानं विनयभंग केला, ज्यानं अत्याचार केला, त्याला फाशीची शिक्षेची मागणी हे आंदोलक करत होते आणि पोलिसांनी समजावण्याचा प्रयत्न केला। गिरीश महाजन खुद्द इथे आले, त्यांनी समजावण्याचा प्रयत्न केला, जिल्हाधिकारी देखील आले होते, पोलीस आयुक्त देखील आले होते, तरी आंदोलक कोणाचंही ऐकत नव्हते आणि अखेर पोलिसांना बळाचा वापर करावा लागलाय। इथं उपस्थित असणाऱ्या, इथं आंदोलन करणाऱ्या आंदोलकांवर लाठ्या उगाराव्या लागलेल्या आहेत। पोलिसांनी या ठिकाणी चारी बाजूनी कडक केलं आणि या आंदोलकांवर लाठीचार्ज केलेला आहे। गणेश कवडे आमचे प्रतिनिधी यावेळेस आपल्याबरोबर फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। गणेश, नेमकं काय घडतंय बदलापुरात? प्रतिनिधी होते, लोकप्रतिनिधी या ठिकाणी समजावण्यासाठी आले होते, मात्र आंदोलनकर्ते आहे कुठेही समजण्याच्या भूमिकेत नव्हते। त्यानंतर पोलिसांकडून लाठीचार्ज सुरू करण्यात आलेला आणि या लाठीचार्जमध्ये काही लोक आहेत ते जखमी देखील झालेले पाहायला मिळतात। तर दगडफेक आहे ती देखील सुरू झालेली आहे। एकीकडे पोलिसांकडून ते देखील आहे ती दगडफेक झाली आहे, तर दुसरीकडे जी आहे ती दगडफेक आहे ती यांच्याकडून देखील आहे ती सुरू झालेली पाहायला मिळते। दोन्ही साईडने आहे ती दगडफेक झालेली पाहायला मिळते आणि आंदोलकांना आहे ते फकलवण्यात आलेलं आहेत आणि ते थेट ही दृश्य आहेत की ज्या आहेत ते पोलिसांचा चारी बाजूनी आहेत ते पोलिसांनी घेरलेलं होतं आंदोलकांना आणि त्यानंतरून आहे ते आंदोलन आहे ते जे चिघळलेलं आहे, दगडी मारण्याचा जो प्रकार आहे तो झालेला होता। त्यानंतरून हे जे पोलिसांनी लाठीचार्ज सुरू केला, त्यानंतर नागरिकांनी लाठीचार्ज केल्यानंतर लागले पागवत होते, मात्र त्यावेळेस आहे ते काही जे आहे त्या लोकांना जखमा देखील आहे त्या झालेल्या पाहायला मिळतात, कारण की काही महिला आहे त्या बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या होत्या, त्यांना देखील आहे ते पोलिसांनी बाजूला घेतलेलं होतं। मात्र हे आंदोलन आहे ते चिघळलेलं आहे, दगड आहे ती मारले जात आहेत आणि आपण हे थेट दृश्य बघतो, ही चपलांचा किती खच आहे तो पडलेला आहे। पोलिसांकडून पूर्ण परिसरात आहे ते छावणीचं स्वरूप आहे ते पाहायला मिळतोय। हे आपण थेट दृश्य बघतोय की चारी बाजूला आहे ते पोलिसांचा फौजफाटा पहिला लावण्यात आला आणि त्यानंतर हा लाठीचार्ज खरं तर सुरू केला आणि या लाठीचार्जच्या नंतर दगडफेक आहे ती सुरू झालेली आहे। आता देखील आहे ते दगडफेक आहे ती सध्या सुरू आहे आणि लोकांना आहे ते पांगवण्याचा प्रयत्न आहे तो पोलिसांकडून होतोय, कारण की सकाळपासून आहे ते लोकांना समजवण्याचा प्रयत्न आहे तो केला जात होता, मात्र लोक कोणतीही ऐकण्यासाठी नव्हते। मात्र आता आहे या सगळ्या प्रकरणामध्ये आहे ते लाठीचार्ज नंतरून नागरिकांकडून दगडफेक हा सगळा प्रकार आहे तो याच बदलापूर स्थानकांवर पाहायला मिळतोय। बिलकुल गणेश, आणि आपण बघतोय की या ठिकाणी कशा पद्धतीने लाठीचार्ज झालाय, त्या लाठीचार्ज नंतर आता परिस्थिती नियंत्रणात आहेत का? आता इकडचे आंदोलक गेलेले आहेत का? पोलीस आता यापुढे इथं पहारा ठेवून आहेत का? आंदोलक सध्या बदलापूर स्थानकात आहेत का? नक्कीच अद्यापही आहे ती परिस्थिती पूर्वपत आलेली नाहीये, कारण की बाहेरून आहे ते नागरिक अद्यापही दगडफेक होताना पाहायला मिळते, कारण की स्थानकाच्या चारही प्लॅटफॉर्म आहेत आणि या चारही प्लॅटफॉर्मवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त आहे तो आहे, मात्र नागरिक कुठून ना कुठून दगडफेक आहे ती होताना पाहायला मिळते। त्यामुळे पूर्वतच परिस्थिती आलेली नाहीये, मात्र लोकांना कुठेतरी स्थानकाच्या बाहेर आहे ते पांगवण्यात आलेलं आहे, कारण की सकाळपासून हे सगळे आक्रमक होते आणि या आक्रमक भूमिकेनंतरून पोलीस असतील, मंत्री असतील, स्वतः समजवण्याचा प्रयत्न देखील होताना पाहायला मिळत होता, मात्र आंदोलकर्ते आहेत आपण थेट दृश्य बघतोय की दुसऱ्या बाजूने आहेत पुन्हा आंदोलकर्ते आहेत ते बदलापूर स्थानकाच्या दिशेने आलेले दिसून येतात आणि थेट दृश्य आहेत की ज्या दुसरी बाजू आहे त्या दुसऱ्या बाजूवरून हे सगळे आंदोलक आहेत ते पुन्हा एकदा आहेत ते प्लॅटफॉर्म क्रमांक 3 वर आहेत ते दाखल झालेले आहेत। त्या ठिकाणी आता पोलीस पुन्हा पळत जाऊन या सगळ्या नागरिकांना आहे त्या स्थानकाच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न आहे तो होताना पाहायला मिळतोय, मात्र नागरिक आहेत ते देखील आक्रमक आहेत, त्याच पद्धतीने पोलिसांचा देखील द्रौदर रूप आहे तो पाहायला मिळतोय। पोलीस देखील आक्रमक झालेले आहेत, सगळे वरिष्ठ पोलीस असतील ह्या सगळ्यांकडून हा लाठीचार्ज होता तो खरं तर पाहायला मिळत होता। एक जो आंदोलक होता त्याच्यावर 3 पोलिसांचा हा लाठीचार्ज होता तो देखील या ठिकाणी पाहायला मिळाला, कारण की आंदोलक आहे ते कुठेतरी फाकले पाहिजे होते अशा पद्धतीची एक भूमिका होती, मात्र कुठेतरी हे सर्व आक्रमक आहेत ते झालेले होते आणि त्यानंतर आक्रमक भूमिकेनंतरून कुठेतरी या आंदोलकर्त्यांना बाजूला घेण्यासाठी वारंवार प्रयत्न केले जात होते, मात्र आंदोलकर्ते ऐकण्यासाठी तयार नव्हते। तर दुसरीकडे पोलिसांचा हा लाठीचार्ज आहे तो मोठ्या प्रमाणात झाला आणि त्यानंतरून आंदोलकांना बाहेर काढण्यात आलेला आहे, मात्र आंदोलक दुसऱ्या मार्गाने आहेत ते प्लॅटफॉर्मवर येताना दिसून येतो आहे। अद्यापही लाठीचार्ज त्याचबरोबर दगडफेकीची दृश्य आहेत ती अद्यापही संपलेली नाहीयेत असंच म्हणावं लागणार आहे। बिलकुल गणेश, एक महत्त्वाचा प्रश्न असा आहे की एकीकडे आपण बघतोय
की वातावरण तिकडचं बिघडलं होतं, परंतु सकाळी ज्यावेळेस लाठीचार्ज झाला त्यानंतर सगळे जे आंदोलक होते ते या ठिकाणी आंदोलनाला बसले आणि आता पुन्हा एकदा बळाचा वापर झाल्यामुळे हे आंदोलक चिडलेले आहेत असं दिसतंय. कारण आता तुम्ही म्हणालेत त्याप्रमाणे प्लॅटफॉर्म नंबर 3च्या दिशेनं देखील आंदोलक पुन्हा रेल्वे रुळावर येत असल्याचं दिसतंय. त्यामुळे आणखीनही आंदोलन चिघळू शकतं सध्याची स्थिती. नक्कीच हे आंदोलन कुठेतरी चिघळलेलं पाहायला मिळतंय. जरी या ठिकाणाहून प्लॅटफॉर्म स्थानकावरून जरी बाहेर नागरिकांना काढलं असलं तरी बाहेरच्या बाजूला आहे ती नागरिकांची दगडफेक आहे ती होताना पाहायला मिळते. ही थेट दृश्य आहेत की जी दुकानं आहेत आणि या दुकानांवर सध्या आहे ती दगडफेक आहे ती सर्व सुरू आहे. मात्र त्या ठिकाणी देखील फायर ब्रिगेडचे अधिकारी असतील आणि त्याचबरोबर पोलिसांचे कर्मचारी देखील आहे ते देखील आता बाहेरच्या बाजूला प्रस्थान झालेले पाहायला मिळतात. बाहेरच्या बाजूला देखील या लोकांना पळवण्यासाठी पोलिसांचा फौजफाटा गेलेला आहे. त्या ठिकाणी देखील आहे तो लाठीचार्ज होताना पाहायला मिळतोय. मात्र लोक आहेत ती आजूबाजूची जी स्टेशन परिसरातली दुकानं आहेत या दुकानावर देखील आहे ते दगडफेक होताना पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी हे आंदोलक आहे ते हिंसक आंदोलन आहे ते पाहायला मिळते. कारण की मोठ्या प्रमाणामध्ये जरी पोलिसांचा बंदोबस्त लावला असला तरी स्थानकाच्या बाहेर सध्या नागरिक जरी गेले असले तरी देखील आपण ही किती लांबपर्यंत पोलिसांना खरं तर त्यांचा पाठलाग करत जावं लागलं होतं आणि त्यानंतरून देखील आहे ते नागरिक कुठेही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे. त्यानंतरून त्यांनी बाहेरच्या परिसरात जाऊन आहे ते बाहेरच्या परिसरात सुद्धा आता दगडफेक सारखी दृश्य आहेत ती पाहायला मिळतात. त्यामुळे कुठेही आंदोलक आहे ते हिंसक झाल्याचं पाहायला मिळतंय. बिलकुल गणेश, आपण बघतोय की